जय भारत संविधान भारत विद्यालय न्हावी या ठिकाणचे जे शिक्षक आहेत ललित सुब्बे यांना एक्सलंट टीचर हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि सरांचं एक चांगल्या प्रकारचं विषय आहे, मनमिळावू स्वभाव आणि स्वजळ असं व्यक्तिमत्व सरांचं आहे। सर, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, एक हार्दिक स्वागत। सर, एक एक्सलंट टीचर हा एक दर्जेदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये आणि आपल्यावरती अभिनंदनाचा वर्ष होतो आहे। सर, या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? पुरस्काराच्या निवडीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी फेब्रुवारी 2009ला भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय न्हावी तालुका यावल इथे कनिष्ठ महाविद्यालय विभागामध्ये इंग्रजी विषयासाठी नोकरीला लागलो। त्यानंतर स्टॉप असा सुंदर मिळाला, मला मॅनेजमेंट अशी सुंदर मिळाली, इतकी छान मिळाली, मनमिळावू मिळाली की मला माझ्या कुटुंबासारखं वाटायला लागलं आणि आपण इथे शैक्षणिक कार्याबरोबर आणखी काही करू शकतो हे जाणवायला लागलं। जीवनामध्ये शैक्षणिक कार्य करत असताना एक संघटनेच्या माध्यमातून SD भिरुड सर, शिक्षक नेते SD भिरुड सर यांच्याशी संपर्क आला। तसेच आमच्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष शरद भाऊ महाजन यांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून एक पाऊल पुढे टाकावं म्हणून सहकार क्षेत्रामध्ये आमची माध्यमिक शिक्षक पदपिढी भुसावळ इथे मी संचालक म्हणून 2015ला निवडून आलो। कदाचित परमेश्वराचा, माझ्या स्टाफचा, कुटुंबियांचा, सर्वांचा, मित्रपरिवाराचा माझ्यावरती आशीर्वाद असेल, त्यामुळे मी लवकरच वयाच्या 33व्या वर्षी त्या पदपिढीचा मी अध्यक्ष बसलो। शैक्षणिक कार्य करत असताना, सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय शिकवत असताना संघटनेचा संपर्क आला आणि संघटनेच्या माध्यमातून एक पाऊल पुढे टाकत गेलो। कदाचित याच कार्यामुळे लोकमत हे जे वृत्तपत्र आहे त्यांनी कदाचित माझी निवड केली असेल आणि हेच कारण असावं असं मला 100% वाटतं। म्हणजे सर, आपण जे अविरत सेवा विद्यार्थ्यांना देतात आणि एक आपला काही खडतळ असा प्रवास झालेला आहे, कदाचित यासाठी जे काही निकष वगैरे असतात या निकषामध्ये आपण उतरलेला आहात आणि आपल्या कार्याचा एक चाचणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी प्रकल्पांना नमूद करतो। पण सर, एक महत्त्वाचं की एक्सलंट टीचर आपल्याला हा जो दर्जेदार पुरस्कार मिळालेला आहे, याचं वितरण आणि स्वरूप काय होतं, काय सांगाल? वितरण आणि स्वरूप साहजिकच लोकमततर्फे जर आयोजन आहे तर सुंदर असेल, छान असेल। आम्हाला 18 तारखेला 18 जानेवारी 2026ला 12 वाजेला आम्हाला प्रेसिडेंट कॉटेज जळगाव या हॉटेलमध्ये बोलवण्यात आलेलं होतं। एंट्री आम्ही केली तेव्हा समजलं की कार्यक्रमाचं स्वरूप किती नियोजनबद्ध आणि सुंदर आहे। मध्ये गेल्यानंतर असं वाटत होतं पण त्या महलामध्ये आलेले आहेत अभिनेत्री किशोरी शहाणे, खासदार वाघ मॅडम, त्याचप्रमाणे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला हा पुरस्कार देण्यात आला। कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध आणि एकदम व्यवस्थित असा होता, आनंद वाटला आणि शिक्षक असल्याचा अभिमान सुद्धा वाटला। सर, एक महत्त्वाचं मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो, शिक्षक हा विद्यार्थ्या-विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो। शिक्षक आणि विद्यार्थी यांचं अतूट असं नातं असतं आणि शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो। आपण एक चांगल्या प्रकारे एक दर्जेदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। तर आपलं भविष्यामध्ये फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे, काय सांगाल? विद्यार्थी आणि शिक्षकाचा नात्याचा जर विचार केला तर जसं परमेश्वर आणि भक्त असतो त्याच पद्धतीने विद्यार्थी आणि शिक्षक यांचं अतूट असं नातं असतं। महत्त्वाचं म्हणजे आपण ऐकलंय, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, तसं शिक्षकाने देत जावं आणि विद्यार्थ्यांनी जेवढं शिक्षकाकडून घेता येईल तेवढं घेत जावं। विद्यार्थ्यांनी शिक्षकाबरोबर एक वडील, एक भाऊ आपल्या शिक्षकामध्ये शोधावा आणि जेवढे चांगले गुण शिक्षकाकडून घेता येतील आणि शिक्षकाने जेवढे चांगले गुण विद्यार्थ्याला देता येईल आणि त्याला कसं यशस्वी पाहता येईल असं मला वाटतं। बरं सर, एक एक्सलंट टीचर या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, एक दर्जेदार आणि भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। सर, या पुरस्कार हा प्रेरणादायी असतो, तर या पुरस्काराचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगाल? पुरस्काराचं श्रेय द्यायला झालं तर सर्वात आधी मी ज्या गावामध्ये नोकरी करतो म्हणजे न्हावी गाव, तिथले नागरिक, ज्या संस्थेमध्ये काम करतो, आदरणीय शरद भाऊ यांचं संचालक मंडळ तिथे आहे, सर्व संचालक मंडळाला, सर्वात महत्त्वाचा माझा स्टॉफ की तो माझ्या प्रत्येक निर्णयाला पाठीमागे उभा असतो। त्यानंतर माझा मित्रपरिवार की त्याने मला प्रत्येक वेळेस साथ दिली, त्या सर्वांना मी श्रेय देईन।
महत्त्वाचं म्हणजे जसं मी भिरूड सरांचं नाव सांगितलं, आदरणीय शरद भाऊंचं नाव सांगितलं, त्यानंतर डी ए पाटील सर, माझे मेवणे नितीन महाजन सर, असे भरपूर मला मार्गदर्शक लाभले. या सर्वांमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो आणि माझी निवड झाली. याबद्दल सांगायला मी कोणताही विरोध करणार नाही. सर, एक चांगल्या प्रकारे एक्सलंट टीचर आपल्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक अजून पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे आणि आवाज भारत न्यूजतर्फे आपल्या पुढील भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी सुपे सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.